हाय फ्रेंड्स, किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे चमचमीत क्रिस्पी बोंबील। तर क्रिस्पी बोंबील कसं फ्राय करायचं आज आपण ते बघणार आहोत। तर चला आता आपण रेसिपी बघूया। इथे मी पाव किलो बोंबील घेतलेत। त्यांना ना व्यवस्थित कापून घ्यायचं। खालचं आणि वरचं ते तोंड वगैरे असतं ना ते कापून घ्यायचं व्यवस्थित। आणि तुम्ही अख्खं पण फ्राय करू शकतात। मी इथे ना म्हणजे एका बोंबीलचं ना 2 पीस करून घेते, कारण आपल्याला कसं तळलेला पण सोपं जातं। हे बघा माझे कापून झालेले आहे बोंबील। आणि मी इथे 3 ते 4 पाणी स्वच्छ धुवून घेतले। आणि एवढं सगळं पाणी काढून घेतले तरी बोंबिलांमध्ये ना एवढं पाणी असतं ना, भरपूर किती काढा पण पाणी असतं त्यांच्यामध्ये। आणि जर ही मी दाखवते ना ती टिप नाही केलं ना तर ती बोंबील आहे ना एकदम म्हणजे क्रिस्पी होतच नाही। त्याच्यासाठी ते मी खाली न्यूजपेपर ठेवलं आणि वरती ना मी एक कॉटनचं कापड ठेवलंय। त्याच्यावर आपण सगळं बोंबील एक एक ठेवून घेणार आहोत व्यवस्थित। बघा मी असं सगळे बोंबील ठेवून घेते। आता कापडला ना फोल्ड करते मी। वरतून न्यूजपेपर ठेवलं आणि जे आपल्या घरात हेवी वस्तू असते ना कुठलीही ते ठेवून द्यायचं वरतून। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी असं काय पण ठेवलं, कारण ते आपण जेव्हा काहीतरी जड वस्तू ठेवतो ना वरतून तर सगळं पाणी ते निघून जातं। तुम्ही बघू शकतात पेपरला सगळं पाणी निघून गेलंय। अजिबात पाणी राहिलेलं नाहीये आता बोंबीलला, कारण मी खाली पण आणि वरतून पण न्यूजपेपर ठेवलं होतं। आता मी इथे 1.5 चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट घेतलंय। हळद टाकली मी त्याच्यात, चवीनुसार मीठ टाकलं। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण याला मॅग्नेट म्हणजे 20 मिनिटं केलं होतं मी। तुम्ही जास्त वेळ पण करू शकतात, उलट चांगलं आहे। जेवढं मॅग्नेट करणार तेवढं उलट चांगलं असतं। इथे मी 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतले, चवीनुसार मीठ, हळद टाकली मी। इथे मी 1.5 चम्मच मिरची पावडर घेतले, ते चम्मच एकदम छोटे आहे। आणि इथे मी प्रकाशचं फिश मसाला घेतले। प्रकाशचे मसाले खूप छान आहे चवीला, 1 चम्मच घातलं मी। आता आपण मिक्स करून घेणार आणि व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं, मी 1 चम्मच बेसन पण टाकलं होतं त्याच्यामध्ये, तर तुम्ही सुद्धा 1 चम्मच बेसन टाका त्याच्यामध्ये। आणि हे चांगलं आता आपण बेटर तयार करून घेणार। आपल्याला ना हे बेटर एकदम पातळ पण नाही करायचे आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचे, एकदम मीडियम याच्यामध्ये करून घ्यायचे। मी ते अगोदरच तेल ठेवलं होतं, तेल गरम झालंय माझं। आता मी ते जे बोंबिलाला डिप करायचं आणि एक एक तेलामध्ये सोडायचं। बघा आपले बोंबील एका साईडनी फ्राय झाले म्हणून मी पलटी करून घेतलं बोंबीलला। बघा आता आपलं बोंबील तयार झालेले आहे। एवढे क्रिस्पी आणि एवढे छान झाले होते ना चवीला। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। भेटू आपण